फॅमिलीज इकडे असतात आपल्याकडे कसं मिक्स करून देतात आधी इकडे जरा वेगळं तुझ में कहीं कहाँ ये है तुझसे वेलकम बॅक टू चॅनल, वेलकम बॅक टू द नवीन व्हिडिओ. आणि आजचा ब्लॉग स्टार्ट करतो चिंचवड गावात ना. आणि आता आलो पहिले अभिनंदनला चहा प्यायला, चहा बनवस्त भाऊ आणि नेवाळे मित्र. खूप दिवसांपासून मी प्रयत्न करत होतो की तिथं जाऊ जाऊ, पण काय ना काय प्रॉब्लेम आणि काय ना काय विषय यायचा. पण आज फायनली तिथं जाऊन नंबर लावून आलो. अर्ध्या तासाचा वेटिंग आहे, अर्ध्या तासाचा वेटिंग आणि त्यात 2च जण आहे आम्ही. सो त्या तिथं नंबर लावून तोपर्यंत म्हटलं अभिनंदनचा चहा आणि बनमस्त भाऊ हा खाऊ आणि मग तिकडे जाऊ. नेवाळीची टेस्ट पण मी सांगतो. खूप दिवसांपासून मी ट्राय करत होतो की तिथे जाऊ आणि ट्राय करू ती मिसळ. चिंचवड गावातली एवढे दिवस चिंचवड गावात राहतोय तरी पण बघू आता कशी राहते. पहिले हे संपवतो. लगे तुझ संग हर एक लम्हा. डायरेक्ट नेवाळे मिसळ. इथं येऊन बसलं नाही का नेवाळी मिसळला, पण अजून पण वेटिंग आहे, अजून 10 मिनिटं सांगितले. सो बघू, गर्दी जाम आहे पण इथं. आता बघू किती वेळ लागतो. साईडला पण सगळीकडेच बसलेले लोक. बघू किती वेळ लागतो. 1 तास झाला वेट केलाय. आता बघू कशी राहते मिसळ. मसाल्यावरनं तर कळालं असेल, तो शॉर्ट मी टाकलाय. सो त्याच्यावरनं तर कळालं असेल तुम्हाला किती तिखट आहे. आता ती रिअल मध्ये किती तिखट लागते आणि किती जणांनी लेट्स. पाव तर येऊन गेला भाई आता. पण मिसळ कधी येते काय माहिती. पण त्याचा जो स्मेल आणि तिखटचा फील येतो खूप डेंजर येतोय. पण अजून मिसळ आली नाही. बघू कधी येते, आल्यावर लगेच स्टार्ट करू. बघू आता काय. तर मिसळ इज हिअर. वाटते तर एकदम तिखट आहे. आता लेट सी कशी राहते काय राहते मी टेस्ट करून सांगतो. फॅमिलीज इकडे असतात आपल्याकडे कसं मिक्स करून देतात आधी इकडे जरा वेगळं पोहे पण देतात मिक्स करू आणि मग बघू कशी टेस्ट. सर त्याची फॅसिलिटी अशी की ते रस्सा स्वतःच सर्व करता नाही का. आणि आता सेकंड राऊंडचा रस्सा इथं, सेकंड राऊंडचा रस्सा त्यांनी स्वतः सर्व केला. पण भाई असं एकदम सुरुवातीला असं आहे, पण त्याच्यात म्हणजे ते खाल्ल्यानंतर एका लिमिट नंतर तुम्हाला फील येतो की ती तिखट आहे. एकदम इन्स्टंट नाही. खाल्ल्यानंतर डोक्यात जाते. सुके एक भारी जेव्हा खाताय तेव्हा थोडंसं स्वीट पण वाटेल, पण नंतर फील होत होते की जाम तिखट आहे. तर भाई येऊन गेलोय रूमवर घरी. आणि जे मिसळ होती भाई एक नंबर क्लास होती आणि एवढी आवडली. फक्त माझ्यासोबतचा जो मित्र होता त्याला कॅमेरा शायनीचा म्हणून व्लॉगमध्ये घेतलं नाही. पण त्याला तेवढी घाण किक बसली. मला एवढं काही फील नाही झालं. म्हणजे तिखट लागत होती डायम शुअर. म्हणजे तिखट तर होतीच ती. बाकीच्या जेवढ्या मिसळ मी आत्तापर्यंत ट्राय केलंय पुण्यात PCMCत त्याच्यापेक्षा नक्कीच तिखट होती ती. आणि खूप दिवसांपासून म्हणजे खूपदा मी प्लॅन करायचो नेवाळे मिसळला जायला. मला म्हणजे लोकेशन चिंचवड गावात आहे, चापेकर चौकात एवढं माहिती होतं, पण एक्झॅक्ट कुठे आहे काय आहे असं एवढं डीप नव्हतं माहिती. सो प्रत्येक वेळेस मी ट्राय करायचो इन द सेन्स प्लॅन करायचो मित्रांसोबत कोणासोबत तरी, आणि तो प्लॅन फसायचाच. आज लिटरली गेलो सकाळी सकाळी डायरेक्ट तिथं. सकाळी नाही, अराउंड 1 वाजेला गेलो असेल, दुपारच म्हणता येईल. तेव्हाच उठलो आम्ही. आणि उठल्या भूक लागली म्हणून लगेच गेलो डायरेक्ट नेवाळे मिसळच गाठलं. तिथं गेलो तो भाई एवढी लाईन, एवढे नंबर पहिले तर. मग तिथं नंबर काय म्हणतं आपल्याला, काय बोलतो त्याला, नाव द्यावं लागतं. नाव दिलं, 2 जणांचं सांगितलं आणि ऑलमोस्ट अर्ध्या तासाचा वेटिंग होता. सो म्हटलं अर्धा तास काय करायचं. त्याच्यानंतर म्हटलं ते अर्ध्या तासाचा वेटिंग, नाव तर देऊन दिलं. मग ते लगेच अभिनंदनला चाललो गेलो. चहा बनमस्का तिकडं खाल्ला आणि मग तिकडनं आल्यानंतर तरी पण 9 नंबर होते. पण काही नाही, 10 मिनिटात होऊन गेलं. आल्यानंतर एक 10-15 मिनिटं वेट केला आणि लगेच टेबल भेटला. मजा आली खायला, मला जाम मजा आली. नाशिकला जसं रस्सा वगैरे प्रॉपर रस्सा आणि तरी सर्व करतात, आपण आपल्या मर्जीने घेऊ शकतो, तसं नाही. इथं हे रस्सा स्वतःच सर्व करतात आणि येतात मध्ये मध्ये आणि पाव. आणि मग त्या मिसळचा पण टेक्स्चर एवढा भारी होता. तिखट होती फॉर शुअर, तिखट आहे ती मिसळ, पण वर्थ इट आहे भाई. तुम्ही एकदा आले ना तर परत परत जाशाला. अशीवाली मिसळ आहे, मला तरी वाटतं युनिक आहे. आणि दुसऱ्यात महत्त्वाचं, उसळ होती एकदम थोड्या प्रमाणात होती. मी बोलेल की 2 ते 5% पूर्ण मिसळमध्ये उसळ असेल. दुसरी गोष्ट त्याच्यात जास्त काय होती, पोहे होते.
फरसाण होता आणि जो आपला रस्सा असतो आणि जो तो रस्स्याची खासियत तो तिखट काय मला ती गोष्ट कळाली. तिथं मी मसाला पाहिजेला त्यांचा तुम्ही व्हिडिओत बघितलाच असेल आता मागे. सो जो आपण लाल तिखट घरी बनवत नाही फॅमिली म्हणजे आई वगैरे बनवतात आपली. ती मिरची आणतात बा काय म्हणते यार त्या मिरचीत पण प्रकार राहतात नाही का वेगवेगळे नावं राहतात त्याचे. काय आता नाव नाही आठवत आहे मला. पण लाल मिरची जी आपण बाहेरून विकत आणतो मग तिच्यात अजून काहीतरी टाकून मिक्स करून मग ते कांडप यंत्र जसं आपलं काय बोलतात त्याला गिरणी असते फ्लोअर मिल. सो तशा याच्यात जाऊन जसं आपण गहू वगैरे दळतो तसं ग्राइंड करतो आपण आणि तिखट बनवतो घरच्या मसाल्यासाठी घरचे मसाले इन शॉर्ट. सो तसं काइंड ऑफ त्यांनी काहीतरी ते आपली रिअल मिरची असते ना लाल त्याचं वाटण करून ते काहीतरी बनवलेलं होतं. सो बेस्ट होतं ते. केक अशी झणकन बसायची म्हणजे जसा की तुम्ही बाईट घेतला एकदम थोडासा असा झणका बसेल. पण मग थोडा स्वीटचा पण टेक्स्चर येत होता का माहिती. एकतर निंबू आपण पिळलेला. दुसरी गोष्ट पोहे. पोहे मे बी आणि पोहे टाकल्यामुळे थोडी ती एक स्वीटनेस येत होती जेव्हा तुम्ही बाईट करता. तर इथं असं थोडंसं असं स्वीटनेस पण येते आणि डोक्यात तुम्हाला अशी किक बसते. ते भाई एकदम झणझणीत आहे असं. सो वर्थ इट आहे भाई खूपच. जो तो वेट केला मी तो वर्थ इट वाटला मला. मी तर लस्सी पण नाही पिली. माझ्या एका जो सोबत आलेला होता त्याने लस्सी पण पिली. तरी पण त्याला भाई रूमवर येईस्तोपर्यंत भाई तो नुसता असा म्हणजे वेडा झालेला होता तो लिटरली की भाई हे काय खाल्लं मी एवढं तिखट कसं काय असू शकतं. मला तसं काही फील नाही झालं. मी फक्त तिथून उठलो नंतर ते आपण बिल घेताना नाही का ती जी बडीशॉप काइंड ऑफ ती स्वीटवाली खातो ती मी खाल्ली. मला लिटरली फाईन. आता पण काही त्रास वगैरे काहीच नाही होते एकदम म्हणजे असं काही एकदम हे नाही वाटलं मला. पण आहे ॲक्च्युली जो फर्स्ट टाइम खातो ना ती मी पण फर्स्ट टाइमच खाल्ली पण मला काही त्रास नाही झाला त्याचा. मे बी तुम्हाला पण होतो की नाही. इट डिपेंड्स अपॉन बॉडी टू बॉडी. तर पण जर पहिल्यांदा खाते होती तर बाजूला शेजारी काका बसलेले ते सांगत होते तुम्ही पहिल्यांदा खाते तर तिखट लागणारच. आता कसं ते 2007-8 पासून येते मिसळ म्हणजे त्याच्या पण अगोदरपासून. पण ते काका सांगत होते आम्ही 2007-8 पासून खातोय. पहिले फक्त इथं एक टेबल होता त्याच्यावर चालू असायची. सो त्यांच्या टेस्ट बडला ती सवय पडून गेलेली तेवढे तिखट खाण्याची म्हणून तो फील नाही येत. आणि प्लस आज संडे होता. संडे म्हटल्यावर मिसळ सगळीकडे नाशिक जा कोल्हापूर जा नाही तर पुणे जा कुठे पण जा मिसळला रविवारी गर्दीच असते. सो आपली तिकडची झिंगाट पहिली ट्राय केली होती. अनकाट संकेतने आपल्याला नेलेलं झिंगाटवाली. झिंगाटच होतं ना तिचं नाव. हां झिंगाटच होतं. झिंगाट होतं हां झिंगाटच होतं. जे आपण पुनावळे मुकाई चौकला आहे ती वाली ट्राय केलेली आणि ही दुसरी. त्याच्या अगोदर पण काटाकीरला पण मी लॉक केलेला. सो काटाकीरची पण ॲव्हरेज आहे आणि एक दुसरी ही झिंगाटची पण ती पण पण काटाकीर आणि झिंगाट याच्यापेक्षा ही नेवाळे मिसळ भाई बाप आहे एकदम चिंचवड गावातली. तुम्ही नक्की ट्राय करा. मला लय आवडली. आणि नंतर अभिनंदनचा चहा सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. अभिनंदनचा चहा पण खूप भारी चापेकर चौकातच येतो पण. सो यस हे दोघं गोष्टी ट्राय केल्या आणि असंच रॅन्डम संडे होता. आज व्लॉग स्टार्ट केला आणि म्हटलं लगेच आज एडिट करून टाकू. आज आहे बऱ्यापैकी वेळ. मला मागच्या 2-3 दिवसापासून खूप आजारी पण होतो मी म्हणून मग व्लॉग एवढे केले नाही मी. खूप सारं कॉन्टेंट मला भेटू शकत होतं. मी खूप फिरलोय काल परवा खूप दगदग होत होती. पण मग आजारी होतो त्याच्यामुळे मला इच्छाच होत नव्हती की काहीतरी शूट करू. मी त्या डॉक्टरकडे पण नाही गेलो. फक्त मेडिकलवरनं गोळ्या घेतोय आणि त्याच्याने थोडं आता बरं वाटतं. नाही तर काल 3-4 दिवस कंटिन्यूअस ताप खोकला घसा पूर्ण जाम होतं. आता तरी थोडं बरं वाटते. सो म्हणून म्हटलं आज व्लॉग केला कंटिन्यू आणि हाच एडिट करून लगेच पोस्ट मारून टाकू. मित्रांनो अभी सिरियस होना पडेगा थोडा. अजून थोडे एक आधा वीक फिर अपन 1 तारीख से 1 मार्च से मे बी ऐसा स्टार्ट करेंगे कि डेली व्लॉगिंग करेंगे. मतलब आज का जो भी बना है तुरंत एडिट और नेक्स्ट डे अपलोड असं वाला करायचं मला. ते कितपत होतं शक्य ते माहीत नाही. पण 1 तारखेपासून नक्की मी ठरवलं आहे तसं. आता तरी आजचा व्लॉग हा लगेच एडिट करून पोस्ट करतो. उद्या मे बी काय करतो उद्याचं मंडे फास्ट राहील सकाळी. सो बघू उद्या जर मी पुण्यातच राहिलो तर काय करतो त्याचा पण व्लॉग उद्या स्टार्ट करेलच. पण हा व्लॉग मे बी एंड करून देतो इथंच कारण संध्याकाळी मी कुठे जाणार नाही. गेलो तर फक्त थोडंसं काम आहे अनकट संकेतला भेटायचं सो ते करेन. बाकी त्या व्यतिरिक्त तर काही करणार नाही म्हणून मग हा व्लॉग इथेच एंड करू. कसा वाटला सांगा. नेवाळी मिसळबद्दल तुम्हाला तुमचे काय पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. अजून तुम्हाला काय वाटतं की पिंपरी चिंचवडमध्ये कुठली मिसळ चांगली ती मला सांगा. आता चिंचवड गावातली कसं एकदम गावाचा जीवाभावाचा विषय झाल्यामुळे ती तिथली तर ट्राय करायलाच पाहिजे. ती नक्कीच मी नेक्स्ट संडेला
आणि आता रिपिटेटिव्ह मोडला ती ऑन करेल वेन एव्हर आय विल बी देअर इन PCMC. सो ती हॅच ऑन H1वर आहे माझ्यासाठी नेवाळे. आता तरी कधी पण जाऊन मी ट्राय करू शकतो अशीवाली. फक्त वेट करावा लागतो तिथं नंबर. सॅटर्डे संडेला गर्दी असल्यामुळे. वीकडेजला मला नाही वाटत एवढी गर्दी असेल, पण राहू शकते. दुसरं हा ब्लॉग इथे सेंड करतो. तुम्हाला काय वाटतं कुठली दुसरी अजून भारी असेल? एक दे धक्का मी ऐकलेली, ती पण ट्राय करू आपण. कधीतरी नक्कीच जाईल. ती याच्यापेक्षा कमी तिखट आहे असं बोललं गेलेलं आहे, पण सेम टेक्स्चर येतो असं. सो दे धक्का पण ट्राय करू आपण कधीतरी. आता नेवाळी केली, पुढच्या नेक्स्ट टाइमला दे धक्का. आणि अजून कुठल्या मिसळ PCMCत आहेत पुण्यातले पण सांगू शकता तुम्ही. बेडेकर पण मला ट्राय करायची, पण मी कधी गेलो नाही. खूप त्याचं नाव हाईप पण ऐकून आहे आणि थोडं डाऊन मार्केट पण ऐकून आहे. सो बघू, ट्राय करायला वन्स इन अ व्हाईल ट्राय करायला चालायचंच, कधीतरी जाऊ. पण अजून तो काही योग आला नाही. शेवटी प्लॅन उपरवालाही सेट करताय. तो नेवाळीचा आजचा प्लॅन सक्सेसफुल झाला. ही पण त्याचीच कृपा असेल, कारण लय दिवस झाले मी कंटिन्युअस ट्राय करत होतो की जायचं. जेव्हा पण प्लॅन करायचो काही ना काही असं काहीतरी दुसरंच काम होतं जाईल किंवा प्लॅन कॅन्सल व्हायचा म्हणून. सो यस, हेच बोलायचं होतं. व्लॉग एंड करायचं होतं. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. व्लॉग आवडला असेल तर लाईक करून द्या, कमेंट करून द्या, शेअर करून द्या आणि भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, जय श्रीराम. हो न जाऊं मैं तुझ में कहीं, कहानी है तुझसे